महाराष्ट्रातील सर्व ITIमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं CSN-ITNS या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक मेसेज सर्वांना देऊ इच्छितो की जे काही आता विद्यार्थी सध्या CBT एक्झाम्सला सामोरे जाणार आहेत त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की मागचे काही 4 ते 5 वर्षाचे CBTचे झालेले पेपर्स आहेत त्याचे जर का प्रिव्हियस इयर पेपर्स मिळाले तर आम्ही चांगल्या प्रकारे CBT एक्झामचे क्वेश्चन्स हँडल करू शकू. बऱ्याच मुलांचे आत्ता आम्ही फीडबॅक घेतले की निम्मीचे प्रश्न ॲज इट इज येत नाही आहेत. त्याच्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना गोंधळ होतो आहे की बाबा निम्मीचे क्वेश्चन्स येत नाही आहेत तर मग आम्ही अभ्यास करायचा तरी कशामधून. तर आम्ही त्याच्यामधून आणखी एक असा हा मार्ग काढला आहे की जे काही मागचे 4 ते 5 वर्षाचे CBTचे पेपर्स असतील त्याचे आम्ही सोल्युशन्स या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे, तर येणाऱ्या वर्षभरासाठी आता ही सिरीज आपली अशीच कंटिन्यू राहणार आहे आणि याच सिरीजच्या माध्यमातून आपण CBT एक्झाममध्येच कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये मॅक्झिमम स्कोअर कसा करता येईल याकडे फोकस करणार आहोत. तर आपला हा आजचा पहिला व्हिडिओ आहे फिटर या ट्रेडसाठी, फिटरमधल्याच सेकंड इयरसाठी. ठीक आहे, आणि त्या सेकंड इयरमध्ये 2022मध्ये हा पेपर झाला होता त्याचा हा व्हिडिओ आहे. ठीक आहे, तर 28 जानेवारी रोजी हा पेपर झाला होता, 28 जानेवारी 2022 रोजी. तर पहिला सेक्शन आहे आपला ट्रेड थिअरीचा. ठीक आहे, ट्रेड थिअरीचे कोणते क्वेश्चन असतील आपण बघू. तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, व्हॉट इज द ऑपरेशन ऑफ अ मेटल कोटेड विथ अदर मेटल टू ऑब्टेन अ प्रोटेक्टिंग सरफेस. कुठलाही मेटल असेल, सरफेस असेल, म्हणजेच कुठलाही पृष्ठभाग असेल मेटलचा, एका धातूचा, त्याला आपण कव्हर करतोय, त्याला कुठल्या तरी एका दुसऱ्या धातूने, मेटलने त्याला लेपित करतोय. कशासाठी? तर त्याची प्रॉपर्टी वाढवण्यासाठी, प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी. म्हणजे एकतर त्याला आपण हार्ड करण्यासाठी, टणक करण्यासाठी ते प्लेट म्हणजे त्याला कोटिंग करतोय. ठीक आहे, आणि ती कोटिंग कशी करतोय तर सरळ सरळ त्याच्यावरती तो मेटल कोट करतोय, डायरेक्ट मेटल कोट करतोय. त्याला काय म्हणतात मग त्या प्रोसेसला? इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणतात. काय म्हणतात? इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणतात. इलेक्ट्रोप्लेटिंगप्रमाणेच इतरसुद्धा वेगवेगळ्या प्रोसेस आहेत ज्याच्यामार्फत आपण या सरफेस प्रोटेक्टिंगच्या म्हणजे प्रॉपर्टीज वाढवू शकतो त्या मेटलच्या. तर त्या कोणत्या आहेत त्या आपण आपल्या थेरी लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे, तर हा होता पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय आहे, व्हॉट इज द अँगल ऑफ एल्बोज अँड बेंड्स दॅट प्रोव्हाइड डायव्हर्जन्स. ॲक्च्युअल हा प्रश्न आता हा प्लंबर सेक्शनच्या रिलेटेड आहे. तुमचा जो टॉपिक आहे प्लंबिंग सेक्शनचा, पाईप्स अँड सिस्टम्स, याच्यामध्ये हा तुम्हाला बघायला मिळेल. ज्याच्यामध्ये जे काही आपले पाईप्स असतात ना, जे काही तुम्ही बघत असाल नगरपालिकेचं जे पाणी आपल्या घरामध्ये येतं, तर ते नळांचं जे काही कनेक्शन्स असतात एकमेकाला, टी जॉईंट म्हणतात त्याला, एल्बो असतो, प्लस जॉईंट असतो. तर ह्या जॉईंट्समधला जे काही कोन आहे, अँगल आहे, तर तो काय असतो जनरली 90 डिग्री किंवा 45 डिग्री. 90 डिग्री आणि 45 डिग्री. डायव्हर्जन्स जे आहेत एल्बोज आणि बेंड्सचे त्याचे 90 डिग्री आणि 45 डिग्री अँगल्स असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे तिसरा प्रश्न, विच कपलिंग प्रोव्हाइड्स रिजिड कनेक्शन बिटवीन टू शाफ्ट्स. आता हा प्रश्न तुमचा जो आहे हा शाफ्ट्स अँड कपलिंग म्हणजे ह्या टॉपिकवरती आधारित आहे. आता ॲक्च्युअली शाफ्ट काय आहे हे तुम्ही थेरीमध्ये वर्षभरामध्ये शिकलेलं असालच, पण तरी तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं, एखादा ट्रक असेल, ट्रक जेव्हा रस्त्याने जात असतो किंवा एखाद्या ठिकाणी उभा असतो, त्याच्या खाली तुम्ही जर कधी वाकून बघितलं तर मोठा असा रॉड एक रोटेट होत असतो. तर त्या रोटेट होणाऱ्या रॉडलाच काय म्हणतात तर शाफ्ट म्हणतात. ठीक आहे, आणि असेच 2 शाफ्ट जर का एकमेकाला कनेक्ट केले तर त्याला कनेक्टिंग करणारा जो काही आपण इक्विपमेंट वापरतो त्याला कपलिंग म्हणतात. काय म्हणतात? कपलिंग म्हणतात. आणि ती जर कपलिंग रिजिड असली, ठीक आहे, ती जर कपलिंग रिजिड असली तर तिला फास्ट कपलिंग म्हणतात. काय म्हणतात? फास्ट कपलिंग म्हणतात. ठीक आहे, हाच या क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे की रिजिड कपलिंगच्या माध्यमातून 2 शाफ्ट जर जोडले जातात तर त्याला काय म्हणतात? फास्ट कपलिंग म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द टाईप ऑफ डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व्ह. आता ही डायग्राम तुमच्या समोर दिलेली आहे. हा क्वेश्चन ॲक्च्युअली हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स या टॉपिकवर डिपेंड आहे. ठीक आहे, तर याचा क्वेश्चनचा अर्थ जर बघायला गेलं तर त्यांनी काय विचारलं आहे की बाबा डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व्ह आहे या डायग्राममध्ये दिलेला, त्याला कोणता व्हॉल्व्ह म्हणतात. ठीक आहे, त्याला कोणता व्हॉल्व्ह म्हणतात तर त्याला 3/2 वे व्हॉल्व्ह म्हणतात.
काय म्हणतात 3/2 वे व्हॉल्व्ह. आणि 3/2 वे व्हॉल्व्हच का म्हणतायत तर बघा याच्या दोन गोष्टी आहेत, एक तर आहे पोर्ट आणि दुसरं आहे पोझिशन. काय आहे पोझिशन, पोर्ट आणि पोझिशन. याला 3 पोर्ट्स आहेत. किती पोर्ट्स आहेत 3. हा 1 2 3 म्हणून 3 पोर्ट्स. आणि पोझिशन किती दाखवलेले आहेत 2, एक आउटवर्डची आणि एक इनवर्डची. या 2 पोझिशन दाखवलेल्या आहेत. 3 पोर्ट्स आणि 2 पोझिशन म्हणून 3/2 वे व्हॉल्व्ह याला असं म्हटलं जातं. ठीक आहे. 5वा प्रश्न, व्हॉट इज द नेम ऑफ द हायड्रॉलिक सर्किट. आता तुमच्यासमोर एक हायड्रॉलिक सर्किट ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये बघा बायपास केल्यासारखं एक तुम्हाला याच्यामध्ये डायग्राम दिसते, म्हणजे एक फ्लो दिसतोय, बायपास करतोय फ्लो. म्हणजे हा जो काही हा सर्क्युलर फ्लो आहे, या सर्क्युलरमध्ये न राहता हा डायरेक्ट इकडून इकडे बायपास केलेला दिसतोय. काय दिसतोय बायपास केलेला दिसतोय, म्हणून याला बायपास सर्किट असे म्हणतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, व्हॉट इज द मेथड ऑफ सरफेस हार्डनिंग. तसा पहिला प्रश्न आपण बघितला इलेक्ट्रोप्लेटिंगचा. कशासाठी तर कुठल्याही मेटलची सरफेस प्रॉपर्टीज वाढवण्यासाठी किंवा इम्प्रूव्ह करण्यासाठी ती इलेक्ट्रोप्लेटिंग पद्धत वापरली जाते. तशीच ही एक पद्धत आहे सरफेस हार्डनिंग. तर ह्या सरफेस हार्डनिंगच्या पद्धतीमध्ये हा एक बॉक्स शो केलेला आहे, आणि बॉक्सचं युटिलायझेशन करून जर का एखादी सरफेस हार्डनिंग केली जात असेल तर तिला कोणती प्रोसेस म्हणतात, पॅक कार्बोरायझिंग. काय म्हणतात पॅक कार्बोरायझिंग. पॅक करताय ना एखाद्या बॉक्समध्ये, म्हणून त्याला पॅक कार्बोरायझिंग म्हणतात. सोपं ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ द गेज. आता ही डायग्राम बघून बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की हा फिलर गेज आहे, पण ॲक्च्युअली फिलर गेज नाही आहे. याच्या ज्या काही पट्ट्या दाखवलेल्या असतात तुमच्या समोर, त्या पट्ट्यांचं पण एकदा शेप ऑब्झर्व करायचा आणि त्याच्यानंतरच त्याचं उत्तर बघायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, फिलर गेज, पिच गेज, अँगल गेज, रेडियस गेज. ठीक आहे. तर याच्या या पट्ट्यांच्या याच्यावरून तुम्ही बघा एकदा शेपवरूनच तुम्ही लक्ष देत आहे की हे रेडियस गेज आहे. काय आहे रेडियस गेज आहे. ठीक आहे. आता इथल्या आतल्या साईडची इनर रेडियस आणि हे बाहेरच्या साईडची बघा. आता हा कर्व असेल, हा कर्व असेल, त्याच्यामुळे याला रेडियस गेज असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे आपला 8वा, व्हॉट इज द पर्पज ऑफ नॉर्मलायझिंग. ठीक आहे. आता हे नॉर्मलायझिंग ही एक प्रोसेस आहे. हीट ट्रीटमेंट केल्यानंतर कुठल्याही मेटलवरती जनरली ह्या प्रोसेस आपण पार पाडतो. ठीक आहे. तर ही नॉर्मलायझिंग, कार्बोरायझिंग, आणखी नायट्रायडिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या प्रोसेस आहेत. ठीक आहे. ज्या तुम्ही थेअरी क्लासमध्ये बघितल्या असतील, तर त्यातली ही नॉर्मलायझिंग प्रोसेस आहे. तर ही कशासाठी केली जाते तर रिमूव्ह स्ट्रेस अँड स्ट्रेन. जेव्हा हीट ट्रीटमेंट कुठल्याही मेटलवर केली जाणार त्याच्यामध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन डेव्हलप होतात, त्यांनाच रिमूव्ह करण्यासाठी, त्याच्यामधून त्यांना आपण म्हणजे रिड्यूस करण्यासाठी ही नॉर्मलायझिंग प्रोसेस वापरतो. क्वेश्चन नंबर 9, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क्ड ॲज एक्स इन अ लॅपिंग टूल. आता ही डायग्राम बघताय तुम्ही, ही लॅपिंग टूल आहे. काय आहे हा लॅपिंग टूल आहे. आणि लॅपिंग टूलमध्ये हा जो पोर्शन त्यांनी एक्सनी शो केलेला आहे त्याला काय म्हणतात हे विचारलेलं आहे. तर त्याला स्लिट असं म्हणतात. काय म्हणतात स्लिट. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आता ही पुन्हा एक डायग्राम बेस्ड असलेला क्वेश्चन आहे. बघा प्रत्येक CVTमध्ये म्हणजे दरवर्षी ज्या काही CVT होतात तुमच्या ॲन्युअल, एक पॅटर्न फॉलो केला जातो. आता ही जी CVT 2022मध्ये झाली, याच्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन्स त्यांनी डायग्राम बेस्ड विचारलेले, म्हणजे प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. तुम्ही ज्या गोष्टी बघितल्या असतील, प्रॅक्टिकल केलं असेल, त्यामधलेच हे सगळे टूल्स, इक्विपमेंट्स अशा ह्या गोष्टी असतात त्या तुमच्या समोर ठेवल्या जातात आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती विचारली जाते. हे एक प्रकारे प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारल्यासारखंच आहे. ठीक आहे. आता इथे काय विचारलं आहे, व्हॉट इज द टाईप ऑफ अ स्क्रू. ठीक आहे. ही डायग्राम आहे. डायग्राममध्ये हा एक तुम्हाला स्क्रू शो केलेला आहे आणि तो कोणत्या प्रकारचा स्क्रू आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर हा हेक्झॅगॉन सॉकेट हेडकॅप स्क्रू असं याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं हेक्झॅगॉन सॉकेट हेडकॅप स्क्रू. आता हेक्झॅगॉन सॉकेट हेडकॅप स्क्रू इतकं लांब याला का बरं म्हटलं जातं आहे तर बघा हेक्झॅगॉन सॉकेट, आणि तिथे एक सॉकेट आहे मध्ये यांच्या हेडमध्ये. तर ते जे सॉकेट आहे त्याचा शेप कसा आहे हेक्झॅगॉन आहे, षटकोनी त्याचा शेप आहे. ठीक आहे. आणि हा त्याचा हेड पार्ट आहे या स्क्रूचा. ठीक आहे. म्हणून त्याला हेक्झॅगॉन सॉकेट हेड.
ठीक आहे. सॉकेट कुठे दिला आहे? हेडमध्ये दिला आहे. कशाच्या? स्क्रूच्या. आणि ती कॅपमध्ये ते सॉकेट दिलेलं आहे, म्हणून त्याला हेक्झॅगॉन सॉकेट हेड कॅप स्क्रू असं म्हटलं जातं. नेक्स्ट पुन्हा डायग्राम बेस्ड प्रश्न. व्हॉट इज द पार्ट मार्क्ड ॲज एक्स? आता हे पुली अँड बेल्टचं एक सेटअप दिलेलं आहे, ठीक आहे. आणि ही खालची जी पुली आणि बेल्ट आहे या पोर्शनला एक्सने त्यांनी शो केलं, तर त्याला काय म्हणतो आपण? लूज पुली म्हणतो. काय म्हणतो? लूज पुली. जर तुम्ही वरचा पोर्शन ऑब्झर्व केला आणि खालचा पोर्शन ऑब्झर्व केला तर थोडंसं असं कर्वेचर तयार झालेलं आहे. कर्वेचर म्हणजेच काय? थोडंसं ते ढिल्ल बसलेलं आहे त्याच्यावरती बेल्ट तो, म्हणून त्याला लूज पुली असं म्हटलं जातं, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12. विच कूलंट ऑइल इज एमल्सिफाईड विथ वॉटर? ठीक आहे. विच कूलंट ऑइल इज एमल्सिफाईड विथ वॉटर म्हणजे असं कुठल्या प्रकारचं कूलंट ऑइल आहे जे पाण्यामध्ये मिक्स करून वापरलं जातं? काय केलं जातं? पाण्यामध्ये मिक्स करून वापरलं जातं. तर ते कोणतं ऑइल असतं? सोल्युबल ऑइल. कोणतं असतं? सोल्युबल ऑइल असतं. क्वेश्चन नंबर 13. विच आर द अलॉयज ऑफ अ ब्रास मेटल? आता हे ब्रास धातू जो आहे हा कोणत्या कोणत्या धातूंना एकत्र करून तयार केला जातो? तर कॉपर आणि झिंक. कोणता आहे? कॉपर आणि झिंक. तांब आणि जस्त या दोघांना एकत्र करून जर का आपण कुठलं धातू बनवत असेल तर ते पितळ आहे, ठीक आहे. पितळाला बनवण्यासाठी तांब आणि जस्त या दोन धातूंचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 14. व्हॉट इज द पर्पज ऑफ अ स्ट्रेट एज? आता स्ट्रेट एज काय आहे? एक तुमचं इक्विपमेंट आहे जे तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये यूज करतात. हे आपण आपल्या थेरी लेक्चर्समध्ये बघणार आहोत, ठीक आहे. आता त्या स्ट्रेट एजचा वापर काय केला जातो? टेस्टिंग अ स्ट्रेटनेस. काय चेक करण्यासाठी वापरलं जातं? स्ट्रेटनेस. कुठल्याही सरफेसची ही स्ट्रेटनेस चेक करायची असेल तर या स्ट्रेट एजचा वापर केला जातो. स्ट्रेट एज म्हणजेच काय आहे काय नाही आपण हे आपल्या थेरी लेक्चरमध्ये बघूया. विच प्रॉपर्टी स्टेट्स दॅट टेम्परेचर ऑफ द लुब्रिकंट इज एबल टू फ्लो फ्रीली व्हाईल पोअर्ड? हे काहीच कळलं नाही. सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं कुठलं टेम्परेचर आहे ज्या टेम्परेचरला जे ऑइल असतं ते फ्रीली फ्लो होतं. काय होतं? फ्रीली फ्लो होतं म्हणजे फ्रीली वाहतं. इतकं त्याचा तो टेम्परेचर असतो तर त्याला पोअर पॉईंट म्हणतात. काय म्हणतात? पोअर पॉईंट म्हणतात त्याला. ज्या टेम्परेचरला जर का ऑइल फ्रीली फ्लो होऊ राहिलं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर त्याला पोअर पॉईंट म्हणतात त्या टेम्परेचरला. क्वेश्चन नंबर 16. हाऊ द लेंथ ऑफ अ साइन बार इज स्पेसिफाईड? तुम्ही बऱ्यापैकी आता तुमच्या थेरी क्लासमध्ये किंवा प्रॅक्टिकलमध्ये साइन बार बघितलेला असेल. साइन बार कसा असतो? एक बार असतो असा वरती आणि त्याच्या खाली दोन रोलर्स ठेवलेले असतात, म्हणजे त्या दोन रोलर्सवरती माउंट केलेला हा साइन बार असतो. तर मग या साइन बारची लेंथ कशी मेजर केली जाते? तर डिस्टन्स बिटवीन द सेंटर पॉईंट ऑफ अ रोलर्स. जो बार असतो त्या बारच्या खाली ठेवलेले दोन रोलर्स असतात, त्या दोन रोलर्सच्या सेंटर पॉईंटमधलं डिस्टन्स म्हणजेच काय असतं? लेंथ ऑफ अ साइन बार असते. काय असते? लांबी असते त्या साइन बारची, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क्ड ॲज एक्स इन अ डबल ॲक्टिंग सिलेंडर? पुन्हा एकदा हा प्रश्न आपला हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स या टॉपिकवरती डिपेंडंट आहे आणि या डायग्राम तुम्हाला शो केली. या डायग्राममध्ये तुम्हाला एक्सने जे शो केलेला पोर्शन आहे त्याचं नाव विचारलं आहे. तर ते काय आहे? पिस्टन रॉड आहे. काय आहे? पिस्टन रॉड आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. हाऊ डायरेक्शन कंट्रोल वाल्व्स आर क्लासिफाईड? ठीक आहे. पुन्हा हा हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्सवरती डिपेंड असलेला क्वेश्चन आहे. मी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं, एक डायग्राम शो केली होती तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला 3/2 वे वॉलचा हा प्रश्न होता. तो आपला जो पहिला ज्या व्हिडिओच्या सुरुवातीला जो प्रश्न विचारला तो. तर ते आपण कशावरून ठरवलं? ते 3/2 आहे. तर नंबर ऑफ पोर्ट्स अँड पोझिशन. काय होतं? नंबर ऑफ पोर्ट्स अँड पोझिशन म्हणजेच किंवा कुठल्याही डायरेक्शन कंट्रोल वाल्वला क्लासिफाय करण्यासाठी काय बेस पकडला जातो? तर त्याच्यामध्ये असलेले नंबर ऑफ पोर्ट्स आणि नंबर ऑफ पोझिशन्स, ठीक आहे. व्हॉट इज द रेशो ऑफ कॉपर अँड झिंक इन मुंड्स मेटल? जसं आपलं आत्ता आपण बघितलं ब्रास मेटल म्हणजेच पितळ बनवण्यासाठी लागणारं जे काही मिश्रण आहे किंवा मिक्सचर आहे ते असतं आपलं कॉपर अँड झिंकचं. तसंच हे मुंड्स मेटल एक प्रकार आहे झिंकप्रमाणेच. हे मुंड्स मेटल बनवण्यासाठी कॉपर आणि झिंक असं कोणत्या प्रमाणात घेतलं जातात? कॉपरचं प्रमाण किती, झिंकचं प्रमाण किती, की ते वापरलं म्हणजे मुंड्स मेटल तयार होतं. तर 60:40 म्हणजे
60 40 ह्या प्रमाणात जर का आपण कॉपर अँड झिंक घेतलं तर मुंड्स मेटल तयार होतो. यातला 60वा पोर्शन जो आहे म्हणजे 100% 60% त्या कंपाऊंडमध्ये कॉपर असतं आणि 40% झिंक असतं. म्हणजे 60% कॉपर म्हणजे तांब, 40% झिंक म्हणजे जस्त. असं जर का दोन्ही घेऊन आपण मिश्रण तयार केलं तर ते मुंड्स मेटल तयार होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. व्हाय जॉमेट्रिकल टेस्ट इज कॅरिड आउट व्हाईल टेस्टिंग मशीन टूल. आता कुठलंही मशीन टूल टेस्ट करत असताना जॉमेट्रिक म्हणजे भौमितिक चाचणी का केली जाते, तर ग्रेड द ॲक्युरेसी ऑफ मशीन. कशासाठी? ग्रेड द ॲक्युरेसी ऑफ मशीन. जसं की आता जॉमेट्रिक टेस्ट म्हणजे जर साधं उदाहरण सांगायचं झालं की बाबा जर का आपल्याकडे आता एक सायकल असेल, ठीक आहे, आणि सायकलचं जे चाक असेल त्याची एक फिक्स साईज असते. ठीक आहे. आता तुम्ही सायकलला ट्रॅक्टरचं टायर लावू शकता का, किंवा ट्रॅक्टरला सायकलचं टायर लावू शकतात का? का बरं लावू शकत नाही? कारण ते प्रॉपरली वर्कच करणार नाही. म्हणजे कुठल्याही मशीन्सला वर्क करायचं असेल तर त्या स्टँडर्ड रिक्वायरमेंटनुसार त्याचे ते पार्ट्स त्याला फिट असलेलं पाहिजेत, तर त्या गोष्टी प्रॉपरली वर्क करतील. अदरवाईज त्या वर्क करणार नाही. तसंच मशीन्सचं आहे. मशीनची प्रॉपर सगळी डायमेन्शनल जर का आपण गोष्टी चेक केल्या, जिओमेट्रिकल गोष्टी चेक केल्या, त्याच्यानंतरच ती प्रॉपरली वर्क होईल. त्यालाच इन शॉर्ट काय म्हणतात? ग्रेड द ॲक्युरेसी ऑफ मशीन. म्हणून जिओमेट्रिकल टेस्ट केली जाते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. व्हॉट इज द नेम ऑफ अ प्लंबर टूल टू असेंबल ऑर डिसमेंटल पाईप्स ऑफ अ 50 mm to 150 mm डायमीटर. ठीक आहे. आता 50 mm ते 150 mm एवढा मोठा असलेला डायमीटर असलेला पाईप याला असेंबल करायचं आणि डिसेंबल करायचं, यासाठी कुठलं टूल वापरलं जातं? प्लंबिंग सेक्शनचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर त्याला चेन पाईप रेंज हा टूल वापरला जातो. काय वापरला जातो? चेन पाईप रेंज हा टूल वापरला जातो. प्रश्न क्रमांक 22. विच ड्राईव्ह इज यूज्ड फॉर लॉंग डिस्टन्स अँड लार्जर अमाऊंट ऑफ पॉवर ट्रान्समिशन. आता बघा, आता हे जे हा प्रश्न आहे हा पॉवर ट्रान्समिशन टॉपिकवरती आहे डिपेंडंट. आणि ज्या वेळेला लॉंग डिस्टन्स असतं आणि लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर ट्रान्समिट करायची असली, म्हणजे जास्त प्रमाणात पॉवर ट्रान्समिट करायची आहे पण डिस्टन्स भरपूर आहे, तर त्या केसमध्ये रोप ड्राईव्ह म्हणजे दोरखंड वापरला जातो त्या केसमध्ये. ठीक आहे. हे दोरखंड तुम्हाला जे काही आपले जसं आपण म्हणतो कुठल्याही आता एखाद्या किल्ल्यावरती, गडावरती जे काही असं ते ज्याला आपण म्हणतो ना एस्कॅव्हेलेटर, किंवा मग त्याला एक शब्द वुडन खटुला किंवा असला काहीतरी शब्द आहे त्याला, रोप ड्राईव्ह किंवा रोपवे म्हणतात त्याला, रोपवे. आता रायगडावर तुम्हाला रोपवेची पण सुविधा आहे, तर त्या केसमध्ये रोपवेने म्हणजेच हे रोप ड्राईव्ह वापरले जातात लार्ज अमाऊंटमध्ये पॉवर ट्रान्समिट करायची त्या केसमध्ये. आता बघा, हे तुमच्यासमोर बाकीचे पण एक ड्राईव्ह दिलेले आहेत, बेल्ट ड्राईव्ह, गिअर ड्राईव्ह, चेन ड्राईव्ह आणि रोप ड्राईव्ह. सगळ्यात कमी डिस्टन्स, कमी लांबीवर किंवा कमी अंतरावर जर का जास्त पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर गिअर ड्राईव्ह वापरतात. काय वापरतात? गिअर ड्राईव्ह. आणि त्याच्यानंतर थोडंसं जास्त डिस्टन्स, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त डिस्टन्स जर का असेल तर चेन ड्राईव्ह वापरतात. आणि त्याच्यापेक्षा जर थोडंसं डिस्टन्स जास्त असेल तर बेल्ट ड्राईव्ह वापरतात. आणि त्याच्याही पेक्षा म्हणजे जास्तीत जास्त डिस्टन्स जर असलं तर रोप ड्राईव्ह वापरतात. हा त्याचा सिक्वेन्स आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. आता हा गिअरचा एक कट सेक्शन त्यांनी दाखवलेला आहे. आपला जो स्पर गिअर असतो, स्पर गिअरचं त्यांनी कट सेक्शन दाखवलेलं आहे. आणि काय विचारलं आहे? व्हॉट इज द मार्क ॲज एक्स इन अ गिअर. आता हा पोर्शन त्यांनी विचारला आहे की हा गिअरचा कोणता पोर्शन आहे, तर तो टॉप लँड म्हणतात त्याला. काय म्हणतात? टॉप लँड. आता बाकीचे जे पोर्शन्स आहेत प्रत्येकाला वेगवेगळं काहीतरी नॉमेनक्लेचर आहे, नाव आहे. हे आपण आपल्या थिअरी क्लासमध्ये बघूयात. ठीक आहे. व्हॉट इज द नेम ऑफ अ फिक्स्चर. आता ही फिक्स्चरची डायग्राम दिलेली तुम्हाला, जिग अँड फिक्स्चरवर डिपेंडंट असलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर हे जी काही डायग्राम दिलेली आहे ही कोणत्या प्रकारच्या फिक्स्चरची आहे? ती इंडेक्सिंग फिक्स्चरच्या याची डायग्राम आहे. ठीक आहे. इंडेक्सिंग फिक्स्चर तुम्हाला या डायग्राममध्ये शो केलेला आहे. आता हे इंडेक्स गिअर बघायचे, म्हणजे गिअरचा सारखा थोडासा पोर्शन शो केलेला आहे, ज्याच्यामध्ये इंडेक्स असतात वेगवेगळे. म्हणजे जो कुठला तुम्हाला ऑपरेशन करायचा आहे तो इंडेक्सिंग ऑपरेशनवर डिपेंडंट करायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25. व्हॉट इज द नेम ऑफ अ फाईल. फाईलचे नाव काय आहे? डायग्राममध्ये तुम्हाला एक प्रकारची फाईल शो केली आहे,
जसं की दुसऱ्या तुमच्या ज्या फाईल्स असतात, रफ कट फाईल, स्मूथ कट फाईल, डबल कट फाईल, ठीक आहे. तर त्याचप्रमाणे ही एक फाईल आहे, ठीक आहे. त्याचं नाव विचारलं त्यांनी, तर त्याला काय म्हणतात, टिंकर्स फाईल म्हणतात. काय म्हणतात, टिंकर्स फाईल, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 26. विच पार्ट रेस्ट्रिक्ट इनकरेक्ट लोडिंग ऑफ अ कंपोनंट इन अ जिग. जिग अँड फिक्सचरवर डिपेंडंट प्रश्न आहे. जिगमध्ये घटकाची चुकीचे लोडिंग कोणता भाग प्रतिबंधित करतो. म्हणजे कुठल्याही जसं की आपण म्हणतो की कुठलाही कंपोनंट असला किंवा एखादी वस्तू असली, ठीक आहे, आपली मशीन्सची असेल किंवा मग कुठल्याही इक्विपमेंटची असेल, त्याच्यावरचं चुकीच्या पद्धतीने पडणारा लोड हे जर का टाळायचा असेल तर काय वापरलं जातं, तर लोकेटिंग पिन वापरलं जातात. जिगमध्ये काय वापरलं जातं, लोकेटिंग पिन. म्हणजे चुकीच्या पद्धतीनं लोड त्याच्यावरती पडू नये, कुठल्या इक्विपमेंटवर त्याच्यावरती स्ट्रेस येऊ नये, यासाठी ह्या लोकेटिंग पिन वापरले जातात. प्रश्न क्रमांक 27. व्हॉट इज द नेम ऑफ अ पार्ट मार्क्ड ॲज अ एक्स. बेअरिंगची ही डायग्राम आहे. बेअरिंगमध्ये बघा ह्या पोर्शनचा एक्स त्यांनी शो केलेला आहे आणि त्याला विचारलं की हे काय आहे, तर ते काय आहे, बॉल सेपरेटिंग गेज. काय आहे, बॉल सेपरेटिंग गेज. आता याला बॉल सेपरेटिंग गेज पण म्हणतात आणि बॉल सेपरेटिंग ब्रेस पण म्हणतात, ठीक आहे, लक्षात असू द्या. पुन्हा आता डायग्राम बेस्ड प्रश्न. व्हॉट इज मार्क्ड ॲज अ एक्स. आता ही डायग्राम जी आहे ती आयर्न कार्बन इक्विलिब्रियम डायग्राम आहे. हीट ट्रीटमेंट हा जो टॉपिक आहे तुमचा, त्यावरती बेस्ड असलेला हा प्रश्न आहे, ठीक आहे. आणि त्यामध्ये एक्स हा पोर्शन तुम्हाला विचारलं त्यांनी की हा एक्स पोर्शन काय आहे बाबा, ठीक आहे. तर तो एक्स पोर्शन काय आहे, लोअर क्रिटिकल टेम्परेचर आहे. काय आहे, लोअर क्रिटिकल टेम्परेचर. म्हणजे 723 डिग्री जी आहे ही लाईन कशाची आहे, जिथे बघा तुम्हाला सगळ्या जे काही इम्पॉर्टंट लाईन्स आहेत त्यांचं इंटरसेक्शन दिसते आहे, ठीक आहे. तर सगळ्यात मेन ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे, आडवी लाईन आहे, ती कशाची आहे, लोअर क्रिटिकल टेम्परेचरची, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29. विच बिअरिंग मटेरियल इज यूज्ड फॉर लाईट लोडिंग अँड लो स्पीड अप्लिकेशन. विच बिअरिंग मटेरियल इज यूज्ड फॉर लाईट लोडिंग अँड लो स्पीड अप्लिकेशन. आता बघा बाकीचा फापट पसार कामीचं नाही आहे. बिअरिंग विचारले, बिअरिंगचं मटेरियल काय पाहिजे, जी आपली बिअरिंग असते, पण कंडिशन काय आहे, लोडिंग कशी आहे, लाईट लोडिंग आहे, म्हणजे हलकं वजन आहे, आणि स्पीड कसं आहे, लो स्पीड आहे, म्हणजे त्याची गती किती आहे, गती एकदम कमी आहे, आणि वजन किंवा त्याच्यावर पडणारा जो काही हे आहे, लोड आहे, तो कसा आहे, एकदम कमी आहे. तर अशा केसमध्ये कोणतं मटेरियल वापरलं जाते, कास्ट आयर्न वापरलं जाते. काय वापरलं जातं, कास्ट आयर्न, ठीक आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ बार इन अ मेट्रिक युनिट ऑफ प्रेशर. म्हणजेच एक बार इक्वल्स टू किती, असं इथे विचारलेलं आहे मेट्रिक युनिटमध्ये. तर ते किती असते, 1 kg/cm², ठीक आहे. काय विचारलं आहे, व्हॅल्यू ऑफ अ 1 बार, तर ती किती असते, 1 kg/cm², ठीक आहे. क्वेश्चन नंबर 31. विच टाईप ऑफ बेअरिंग इज डिझाईन टू टेक ॲक्शियल थ्रस्ट ॲज वेल ॲज रेडियल लोड्स. म्हणजे बेअरिंग ॲप्लिकेशन विचारलं आहे की आपल्याला ॲक्शियल लोड पण पडतोय आणि रेडियल लोड पण पडतोय एखाद्या बेअरिंगवर, तर ती बेअरिंग कोणती बेस्ट राहील त्या कंडिशनमध्ये, ठीक आहे. म्हणजे लोड कसं असणार आहे, ॲक्शियल पण असणार आहे आणि रेडियल पण असणार आहे. त्या केसमध्ये अँग्युलर कॉन्टॅक्ट बेअरिंग, ठीक आहे, कोणती, अँग्युलर कॉन्टॅक्ट बॉल बेअरिंग वापरावी लागणार आहे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 32. हाऊ मेनी टाईप्स आर देअर इन अ हायड्रोमीटर्स. हायड्रोमीटर्सचे किती टाईप्स असतात, तर ते 3 टाईप्स असतात. क्वेश्चन नंबर 33. व्हॉट इज द पर्पज ऑफ लॅपिंग व्हेकल्स. काय आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ लॅपिंग व्हेकल. लॅपिंग टूल आपण बघितला आणि त्याच्यामध्ये एक लॅपिंग व्हेकल्स हा एक त्याचा एक पार्ट आहे. तर तो कशासाठी असतो, रेग्युलेट कटिंग ॲक्शन अँड लुब्रिकेटिंग सरफेस. म्हणजे कटिंग ॲक्शन त्याच्यामध्ये पार पाडण्यासाठी, तसंच जो काही कटिंग ॲक्शन जिथे चालू आहे त्या कटिंग ॲक्शनच्या पोर्शनवरतीच लुब्रिकेटिंग पण ऑपरेशन परफॉर्म झालं पाहिजे, त्यासाठी हा लॅपिंग व्हेकल वापरला जातो, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 34. व्हॉट इज द नेम ऑफ अ स्क्रू. आता हा स्क्रू शो केलेला आहे आणि हा कोणत्या प्रकारचा स्क्रू विचारला आहे, तर ह्यो ड्रायव्हर स्क्रू म्हणतात. त्याला काय म्हणतात, ड्रायव्हर स्क्रू.
ही डायग्राम आता हा स्टॅटिक प्रश्न आहे, याला काही वेगळं असं लॉजिक नाही आहे की बाबा याचं कशामुळे ड्रायव्हर स्क्रू म्हणतात काय म्हणतात. फक्त त्याची तुम्ही डायग्राम लक्षात ठेवा, डोळ्यामध्ये सेव्ह ठेवा तुमच्या. क्वेश्चन नंबर 35. व्हॉट इज द नेम ऑफ अ गेज. आता सेम डायग्रामवरती अशीच एक डायग्राम आत्ता आपल्याला येऊन गेलेली आहे याच पेपरमध्ये, आणि तिथे प्रश्न विचारला होता की गेज कोणत्या प्रकारचा आहे. ठीक आहे, तर तेव्हा तो रेडियस गेज होता. आता हा स्क्रू पिच गेज आहे. काय आहे? स्क्रू पिच गेज आहे. स्क्रू पिच गेज आहे कशावरून ठरवलं आहे, तर बघा हे टीच दिलेले आहेत. जो कुठला स्क्रू असेल त्या स्क्रूचे थ्रेड्स असतात, त्या थ्रेडचं पिच मेजर करण्यासाठी इथे तुम्हाला बघायला मिळतं आहे की हे स्क्रूचे थ्रेड्स आहेत. थ्रेड्स मेजर करण्यासाठी समोर असलेले दात बघायचे. आता हे 2.0, 2.5, 3.0, 3.5, 4.0, 4.5, 5.0 असे वेगवेगळे आता थ्रेड्स स्क्रू थ्रेड्सचे पिच मोजण्यासाठी दिलेले स्क्रू पिच गेज आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36. व्हॉट इज द पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ अ लेड इन अ लेड ब्रॉन्झ बिअरिंग मटेरियल. मटेरियल कोणतं आहे? लेड ब्रॉन्झ बिअरिंग मटेरियल. आता या लेड ब्रॉन्झ बिअरिंग मटेरियलमध्ये लेडचं प्रमाण किती आहे हे विचारले त्याने, तर ते 24% असतं. किती असतं? 24%. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 37. व्हॉट इज द इन्स्ट्रुमेंट यूज्ड इन अ मेजरिंग एक्सटर्नल डायमीटर. आता हा एक बघा इथे विचारलं, बाह्य व्यास मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. डायग्राम दाखवलेली आहे आणि डायग्राममध्ये जो कुठला हा इक्विपमेंट वापरलेला आहे एक्सटर्नल डायमीटर मेजर करण्यासाठी तो विचारलाय त्यांनी. आता हा बार आहे. आता बार कुठलाही असू शकतो, ॲल्युमिनियम बार, माइल्ड स्टील बार, कॉपर बार, कुठलाही असू शकतो. तर त्याचं आउटर डायमीटर मेजर करायचं आहे. ठीक आहे. आता बऱ्यापैकी तुमच्या इथले कन्फ्यूज होतील की याला व्हर्नियर कॅलिपर म्हणतील, कोणी मायक्रोमीटर गेज म्हणेल. ॲक्च्युअली ते नाही आहे. ठीक आहे. ते काय आहे डिव्हाइस हे, तर पेअर ऑफ अ स्पेशियल जॉज बाय युजिंग स्लिप गेज. काय करून काय म्हणतात त्याला, पेअर ऑफ अ स्पेशियल जॉब बाय युजिंग स्लिप गेज, हे या इक्विपमेंटचं नाव आहे. क्वेश्चन नंबर 38. व्हॉट इज द नेम ऑफ अ की. आता ही की आहे बघा, ही ॲक्च्युअल हे विचारले त्यांनी. ह्या पोर्शनला की म्हणतात आणि ती कोणती की आहे, तर ती पॅरलल संक की आहे. कोणती आहे? पॅरलल संक की. ठीक आहे. आता ह्या कीचा पर्पज काय असतो, आता हा शाफ्ट आहे आणि हे त्याच्यावरची पुली आहे किंवा मग गिअर आहे. ह्या गिअरचा कट सेक्शन आहे हा, आणि हा शाफ्ट आहे. हे तुम्हाला ज्यावेळेला थेअरी तुमचे क्लास होतात किंवा तुम्ही जेव्हा थेअरीचा अभ्यास करता त्यावेळेला हे तुम्हाला एक्सप्लेन केलेले असावे तुमच्या शिक्षकांनी. अदरवाईज आपण आपल्या थेअरी लेक्चरमध्ये कव्हर करणारच आहे. ठीक आहे. तर जे काही शाफ्ट आहे आणि त्याची पुली आहे त्याच्यामधलं रिलेटिव्ह कुठली मोशन होता कामा नये. प्रॉपरली ती पुली किंवा गिअर त्या शाफ्टवरती माउंट होऊन रन व्हावी यासाठी ते की वापरली जाते. ठीक आहे. आणि ही जी की आहे बघा, याचा प्रत्येक जो काही सरफेस आहे या कीचा तो पॅरलल आहे एकमेकांना. ठीक आहे. काय आहे? पॅरलल आहे, म्हणून तिला पॅरलल संक की म्हणतात. प्रश्न क्रमांक 39. व्हॉट इज द पार्ट मार्क्ड ॲज अ एक्स. काय आहे? पार्ट मार्क्ड ॲज एक्स. आता हा तुमच्या समोर एक स्पॅनर दिलेला आहे आणि या स्पॅनरचा एक्स पोर्शन त्यांनी विचारलेला आहे. तर तो काय आहे? ॲडजस्टिंग नट आहे. ह्या नटला तुम्ही फिरवून, तुम्ही आता बघितलं असेल प्लंबर जो असतो मॅक्झिमम तुमच्या घरी कोणी प्लंबिंगचं काम करायला आलेलं असेल, लोखंडी पाईपला ओपन करायचं असेल, असेंबल करायचं असेल किंवा डिसेंबल करायचं असेल तर ह्या प्रकारचं ते स्पॅनर वापरतात. ठीक आहे. आणि ह्या नटला फिरवून ते ह्या जॉला ओपन करतात आणि क्लोज करतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 40. विच मेटल यूज्ड टू मेक ॲलिगेटर टाईप ऑफ फास्टनर. आता ॲलिगेटर टाईप फास्टनर काय आहे हे थेरी लेक्चरमध्ये बघणार आहोत. ते इथे पूर्णपणे एक्सप्लेन करण्यात काही पॉईंट नाही आहे. तर ॲलिगेटर टाईपचं फास्टनर बनवण्यासाठी कोणतं मटेरियल वापरलं जातं? स्टील शीट वापरली जाते. काय वापरलं जाते? स्टील शीट. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 41 म्हणजे 41. विच टाईप ऑफ पाईप जॉईंट टेक ब्रांच ॲट 90 डिग्री. आता तुम्हाला सांगितलं की प्लंबिंग सेक्शनचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे.
तर असा कोणता पाईप जॉईंट आहे ज्याचं 90 डिग्री हे त्याच्यामधला कोन असतो किंवा अँगल असतो, असं कोणतं जॉईंट आहे? तर टी ब्रांच आहे. काय आहे? टी ब्रांच आहे, जिथे 90 डिग्री त्याच्यामधला अँगल असतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 42. व्हॉट इज द नेम ऑफ अ क्लॅम्प यूज्ड इन अ जिग? जिग अँड फिक्स्चर बेस्ड प्रश्न आहे, जिग अँड फिक्स्चरवरती. तर हा जिगचा एक डायग्राम शो केलेला आहे त्यांनी इथे. तर कोणत्या प्रकारचं जिग आहे आणि त्याच्यामध्ये जे की क्लॅम्प वापरलेला आहे ते क्लॅम्प कोणतं आहे? आता हे जे क्लॅम्प आहे हे कोणतं आहे त्यांनी विचारलेलं आहे. तर ते टॉगल क्लॅम्प आहे. कोणतं आहे? टॉगल क्लॅम्प. स्टॅटिक प्रश्न आहे, कुठलं काही लॉजिक वापरायचं नाही याच्यामध्ये, फक्त डायग्राम आपल्या ब्रेनमध्ये सेव्ह करायची आहे. ठीक आहे. पुन्हा लॅपिंग टूल दाखवलेला एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला. व्हॉट इज द नेम ऑफ अ लॅप टूल? आता हा वेगळ्या प्रकारचा लॅप टूल आहे, याला काय म्हणतात? स्प्लिट बुश लॅप. काय म्हणतात? स्प्लिट बुश. आता हा बुश आहे एक प्रकारे. ठीक आहे, पण कसं आहे हे बघा, हे स्प्लिट केलेलं आहे, मधात कट केलेलं आहे, म्हणून याला स्प्लिट बुश लॅप म्हणतात. काय म्हणतात? स्प्लिट बुश लॅप म्हणतात. विच लॉ स्टेट्स दॅट मास ऑफ अ गॅस Which law states that mass of a gas is compressed or expanded at a constant temperature, then absolute pressure is inversely proportional to the volume? कोणत्या नियमानुसार वायूचे वस्तुमान स्थिर तापमानाला संकुचित किंवा विस्तारित केले जाते? तर निरपेक्ष दाब आकारमानाच्या व्यस्त प्रमाणात असतो. काहीच समजलं नाही, फक्त बेसिक सांगायचं काय आहे की बाबा असा कोणता लॉ आहे जो काय म्हणतो गॅसला कॉम्प्रेस किंवा एक्सपांड केलं, कोणत्या पद्धतीनं? जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं. ठीक आहे, काय केलं? गॅसला कॉम्प्रेस केलं किंवा एक्सपांड केलं, कशावर? कॉन्स्टंट टेम्परेचरवर. तर काय होणार? तर ॲब्सोल्यूट प्रेशर जे आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल राहणार. कशाच्या? व्हॉल्यूमच्या. काय राहणार? व्हॉल्यूमच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल राहणार ते प्रेशर. मग त्या लॉला काय म्हणतात? बॉयल्स लॉ. काय म्हणतात? बॉयल्स लॉ. तसंही तुम्ही बघा, बाकीचे लॉज तसे काही या गॅसच्या रिलेटेड नाही आहे. पास्कल्स लॉ हा प्रेशर रिलेटेड आहे, हुक्स लॉ हा तुमच्या स्ट्रेस स्ट्रेनच्या रिलेटेड आहे, आणि जे काही प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या रिलेटेड आहे तो फक्त बॉयल्स लॉच आहे. ठीक आहे. आणि आर्किमिडी प्रिन्सिपल हा व्हॉल्यूमच्या रिलेटेड असलेला क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, मास किंवा व्हॉल्यूमच्या. क्वेश्चन नंबर 45. विच कटिंग ऑइल इज यूज्ड इन ऑटोमॅटिक लेथ्स? ऑटोमॅटिक लेथ्समध्ये कोणतं कटिंग ऑइल वापरलं जातं? तर कंपाऊंडेड ऑर ब्लेंडेड ऑइल. कंपाऊंडेड किंवा ब्लेंडेड ऑइल वापरलं जातं ऑटोमॅटिक लेथ्समध्ये. व्हॉट इज द पर्पज ऑफ डायनामो आयबोल्ट? डायनामो आयबोल्टचा पर्पज काय? तर लिफ्ट व्हर्टिकल लोड. डायनामो आयबोल्ट हा व्हर्टिकल लोड लिफ्ट करण्यासाठी वापरला जातो. क्वेश्चन नंबर 47. Which is used to divert at 45 degree in a pipeline? प्लंबिंग सेक्शनचा प्रश्न आहे. ज्यावेळेला एखाद्या पाईपलाईनमध्ये 45 डिग्री अँगलवरती जर का त्या पाण्याचा प्रवाह असा आपल्याला डायव्हर्ट करायचा असेल किंवा म्हणजे त्याला वळवायचं असेल तर काय वापरतात? एल्बो वापरतात. काय वापरतात? एल्बो. आता ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, कपलिंग काय असतं, रिड्युसर काय असतं, एल्बो काय असतं, ब्रांच काय असतं, हे आपण आपल्या थिअरी क्लासमध्ये जेव्हा आपण बघू त्यावेळेला एक्सप्लेन केलं जाईल सगळं. ठीक आहे, त्याचे डायग्राम्स प्लस जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतील ते. विच क्वेश्चन नंबर 48 क्वेश्चन नंबर 48. विच एनर्जी इज कन्वर्टेड इन हायड्रॉलिक पंप? आता जो काही हायड्रॉलिक पंप असतो तर कोणती एनर्जी कशामध्ये कन्वर्ट केली जाते? तर मेकॅनिकल एनर्जी इंटू हायड्रॉलिक एनर्जी. काय केलं जाते? मेकॅनिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू हायड्रॉलिक एनर्जी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 49. What is the heat treatment process to remove extreme brittleness and induce toughness and shock resistance in a steel? आता बघा, हीट ट्रीटमेंट प्रोसेस काय केलेलं आहे? हीट ट्रीटमेंट प्रोसेस आहे जी कशासाठी यूज करतोय आपण? एक्स्ट्रीम ब्रिटलनेस आणि इंड्यूस टफनेस, म्हणजे जी काही त्याच्यामधली ठिसूळता आहे ती कमी करण्यासाठी आणि टफनेस त्याच्यामध्ये बिल्ड करण्यासाठी आणि तसंच शॉक रेजिस्टन्स त्या स्टीलला बनवण्यासाठी वापरली जाते. अशी ही ट्रीटमेंट कोणती आहे? तर टेम्परिंग आहे. कोणती आहे? टेम्परिंग. आता हे हार्डनिंग, नॉर्मलायझिंग, ॲनियलिंग ह्या पण एक प्रकारचे हीट ट्रीटमेंट आहे, ते आपण आपल्या थिअरी क्लासमध्ये बघूया. आजच्या याचा क्लासचा आपला शेवटचा प्रश्न या पेपरचा. व्हॉट इज द नेम ऑफ अ पार्ट मार्क्ड ॲज अ एक्स? पुन्हा एक की दाखवलेली आहे. ठीक आहे, आणि या कीचा जो एक्सचा पोर्शन दाखवलेला आहे त्याला काय म्हणतात?
त्याला गिब हेड की म्हणतात. काय म्हणतात? गिब हेड की. म्हणजे जी ही की आहे तिला गिब हेड की म्हणतात. आता इथं हेड जे आहे ते गिब सारखं आहे. कसं आहे? गिब सारखं, म्हणून तिला गिब हेड की असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे होते आपले 50 प्रश्न 28 जानेवारी 2022च्या पेपरचे. तर असंच आपण आता ही आपली सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत. पण त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये आपले यूट्यूब चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, हे सगळ्या चॅनल्सचं तुम्ही जॉईन असणं गरजेचं आहे. म्हणजे वेळोवेळी आम्ही जे काही ITI संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी असतील तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी यावर तुम्ही जॉईन असणं गरजेचं आहे. पहिले तर गव्हर्नमेंट जॉब्स, त्याचबरोबर गव्हर्नमेंट अप्रेंटिसशिप, त्यानंतर प्रायव्हेट जॉब, प्रायव्हेट अप्रेंटिसशिप ह्या संबंधीच्या ज्या काही घडामोडी असतील त्या तुम्हाला जर का वेळेवर माहिती करून घ्यायच्या असतील तर नक्की आमच्या तीनही प्लॅटफॉर्मला तुम्ही जॉईन व्हा. त्याच्यानंतर ज्या काही आत्ता सध्या ऑनगोईंग विद्यार्थी असतील ज्यांचं ITI सुरू आहे त्यांना CBTमध्ये, त्याचबरोबर प्रॅक्टिकलमध्ये ज्या काही थिअरी, प्रॅक्टिकल नोट्स लागणार आहेत किंवा कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायला लागणार आहेत त्याचे आपण व्हिडिओज येणाऱ्या काळामध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. तर नक्की तुम्ही या तीनही चॅनल्सला जॉईन व्हा. आणि तुमच्या काही जर का फीडबॅक असतील, तुम्हाला आणखी काय चेंजेस हवे आहेत आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून, आणखी काही तुम्हाला काय वेगळं मटेरियल लागते तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला नक्की कळवा. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद.